Hello students, welcome to this class of the physics. Last time आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम ची कन्सेप्ट बघितलेली होती आणि डिग्रीज ऑफ फ्रीडमच्या व्हॅल्यूज कशा आहेत बघा. फॉर द मोनोएटॉमिक गॅस देर आर 3 ट्रान्सलेशनल अँड 0 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे टोटल काय येणार आहे 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर द मोनोएटॉमिक गॅस मॉलिक्यूल येतात. त्याच्यानंतर डायएटॉमिक गॅस मॉलिक्यूल जर असेल तर नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. Translational degrees of freedom असणार आहेत 3, rotational degrees of freedom are 2 and total degrees of freedom are 5. and non-linear polyatomic gas molecule जर असतील तर translational degrees of freedom असणार आहेत 3, rotational 3 आणि total 6. ओके, तर तुम्हाला इथं या नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम ज्या आहेत त्या लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. पुन्हा एकदा जस्ट एक्सप्लेनेशन बघा. मोनो ॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल असेल, मोनोएटॉमिक गॅस मॉलिक्यूल असेल तर मोनोएटॉमिक गॅस मॉलिक्यूल मध्ये काय होते बघा. मोनोएटॉमिक गॅस म्हणजे सिंगल पार्टिकल असणार आहे. इट कॅन मूव्ह अलॉंग एक्स ऍक्सिस, इट कॅन मूव्ह अलॉंग वाय ऍक्सिस अँड इट कॅन मूव्ह अलॉंग झेड ऍक्सिस. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहे. दिस इज द फर्स्ट डिग्री ऑफ फ्रीडम, दिस इज द सेकंड डिग्री ऑफ फ्रीडम अँड दिस इज द थर्ड डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, आता याला रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम नसतात, कारण याच्यामध्ये रोटेशनल कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस होऊ शकत नाही. कारण रोटेशनल कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस व्हायला फॉर्म्युला काय आहे, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय फॉर्म्युला हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आणि ऍक्सिस पार्टिकल मधून पास होत असल्यामुळं मोमेंट ऑफ इनर्शिया 0 येते आणि मोमेंट ऑफ इनर्शिया 0 झाल्यामुळे रोटेशनल कायनेटिक एनर्जी येत नाही. आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी येत नसल्यामुळं काय होणार आहे, इथं रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम अजिबात येणार नाहीये. सो इथं काय येणार आहे, 3 ट्रान्सलेशनल किती असणार आहेत, 3. रोटेशनल किती, रोटेशनल आर ऑल्सो इक्वल टू 3. टोटल असणार आहेत इक्वल टू, सॉरी, ट्रान्सलेशनल 3, रोटेशनल 0, सॉरी. ओके, रोटेशनल हिअर आर 0 आणि टोटल किती येणार आहे, 3 येणार आहेत. तसं डायटॉमिक गॅस मॉलिक्यूल जर असेल, मोनोएटॉमिक म्हणजे कुठले कुठले सांगितले, तर हेलियम आहे, ऑर्गॉन आहे, निऑन आहे, याला काय म्हणायचं, मोनोएटॉमिक असं म्हणायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल. डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल किंवा याच्यामध्ये आणखी कोण येतं, लिनियर पॉलिॲटॉमिक. ओके, लिनियर पॉलिॲटॉमिक, डायॲटॉमिक असू देत किंवा लिनियर पॉलिॲटॉमिक असू देत. ठीक आहे, डायॲटॉमिक म्हणजे कुठले येणार आहेत, तर याच्यामध्ये O2 येतो, H2 येतो, N2, Cl2, ओके, कार्बन मोनॉक्साईड, CO एटसेट्रा. लिनियर पॉलिॲटॉमिक बघा, आता CO2 जो आहे ते याच्यामध्ये 3 ऍटम्स आहेत, ऑक्सिजनचे 2 आणि कार्बनचा 1. तर हा लिनियर मॉलिक्यूल आहे, लिनियर पॉलिॲटॉमिक आहे. किंवा C2H2, ओके, एटसेट्रा. देर आर सम लिनियर पॉलिॲटॉमिक गॅस मॉलिक्युल्स आहेत. ओके, तर या केसमध्ये काय होतं लक्षात घ्या, सपोज डायॲटॉमिक असेल, हे 2 पार्टिकल असणार आहेत, त्यांचा सेंटर ऑफ मास इथं मध्ये कुठेतरी असणार आहे आणि या पद्धतीनं 3 ऍक्सिस येणार आहेत. दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस अँड दिस इज द झेड ऍक्सिस. ठीक आहे, मग एक्स ऍक्सिस भोवती ट्रान्सलेट होऊ शकतो, वाय ऍक्सिस भोवती ट्रान्सलेट होऊ शकतो, झेड ऍक्सिस भोवती ट्रान्सलेट होऊ शकतो. अँड देअरफॉर ट्रान्सलेशनल 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम येऊ शकतात. एक्स ऍक्सिस भोवती रोटेशनल मोशन जर कन्सिडर केली तर हे दोन्ही पार्टिकल जे आहेत, म्हणजे 2 असतील किंवा एकाच लिनियर म्हणजे एका लाईनवर सगळे ऍटम असले आणि ते सगळे एक्स ऍक्सिस वर असले तर एक्स ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया येणार नाही. कारण मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये आपण बघितलंय, पार्टिकल ऍक्सिस वरच असले तर त्यांची मोमेंट ऑफ इनर्शिया येत नाही. मोमेंट ऑफ इनर्शिया येत नसेल तर कायनेटिक एनर्जी येणार नाही, आणि कायनेटिक एनर्जी येत नसेल तर त्याला डिग्रीज ऑफ फ्रीडम मध्ये पकडायचं नाही. म्हणजे एक्स ऍक्सिस भोवती जरी रोटेट जरी झाला तर ती रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम पकडायची नाही. आता वाय ऍक्सिस
वर आहेत का दोन्ही पार्टिकल? नाहीयेत. वाय ऍक्सिस पासून दूर आहेत. म्हणजे वाय ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया येणार. सो वाय ऍक्सिस भोवती एक रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम येणार आहे आणि झेड ऍक्सिस भोवती देखील एक रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम येणार आहे. एक्स ऍक्सिस भोवती अकॉर्डिंग टू दिस डायग्राम रोटेशन अबाउट एक्स ऍक्सिस ही डिग्री ऑफ फ्रीडम येणार नाही. रोटेशन अबाउट एक्स ऍक्सिस. आता 3 मॉलिक्यूल असले, फॉर एक्झाम्पल CO2, असे लिनियर पॉलिऑटॉमिक असले, एकाच लाईनवर 3 आहेत, त्याला लिनियर म्हणायचं. म्हणजे एक्स ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया येणार नाहीये, त्याच्यामुळं एक्स ऍक्सिस भोवती जरी रोटेट होत असला तरी डिग्री ऑफ फ्रीडम येणार नाही. ओके, तर या पद्धतीनं एक्स ऍक्सिसला ट्रान्सलेशनल, वाय ऍक्सिसला ट्रान्सलेशन, झेड ऍक्सिसला ट्रान्सलेशन, अशा 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके, त्याच्यानंतर वाय ऍक्सिस भोवती एक रोटेशनल आणि झेड ऍक्सिस भोवती एक रोटेशनल. म्हणजे अशा ओके डायटोमिक गॅस मॉलिक्यूल किंवा लिनियर पॉलिएटॉमिक गॅस मॉलिक्यूलला काय असणार आहे? ट्रान्सलेशनल 3 डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहे. ट्रान्सलेशनल 3, rotational 2 degree of freedom. Okay, rotational 2 degree of freedom, and finally total degree of freedom किती येणार आहेत मग? Total degrees of freedom will be equal to 5. 3 plus 2, that is equal to 5. ओके, तर मोनोअटॉमिकला टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम 3 येणार, डायटोमिकला टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम 5 येणार आहेत. ओके, सो दिस इज नंबर 1, this is number 2, and next is the number 3. Non-linear polyatomic gas molecule. Non-linear polyatomic gas molecule म्हणजे 2 पेक्षा जास्त त्याच्यामध्ये ऍटम्स आहेत मॉलिक्यूल मध्ये आणि ते एका लाईनवर नाहीयेत. एका लाईनवर नसल्यामुळे असे समजा 3 आहेत. ठीक आहे. सपोज दिस इज द एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस, and this is suppose z ऍक्सिस. असे 3 ऍक्सिस असतील तर इट कॅन ट्रान्सलेट अबाउट एक्स ऍक्सिस, इट कॅन ट्रान्सलेट अबाउट दी वाय ऍक्सिस, अँड इट कॅन ट्रान्सलेट अबाउट दी झेड ऍक्सिस. म्हणजे 3 ऍक्सिस भोवती ट्रान्सलेट होऊ शकतं. म्हणजे 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम येणारच आहेत. इट कॅन हॅव रोटेशनल कायनेटिक एनर्जी अबाउट x axis, it can have rotational kinetic energy about y axis, and it can have rotational kinetic energy about z axis. म्हणजे 3 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम देखील मिळाल्या. म्हणजे अशा प्रकारे ट्रान्सलेशनल 3 आणि रोटेशनल 3. ओके, बघा, ट्रान्सलेशनल 3 डिग्री ऑफ फ्रीडम, रोटेशनल 3 डिग्री ऑफ फ्रीडम, आणि या पद्धतीने टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती येणार आहे? टोटल डिग्री ऑफ फ्रीडम विल बी इक्वल टू 6. ओके, खूप इझी आहे डिग्रीज ऑफ फ्रीडमचा पार्ट. लक्षात आलं? आता ह्या एका मॉलिक्यूलच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम झाल्या. आता व्हॉट आर द डिग्रीज ऑफ फ्रीडम इन एन मोल? डिग्रीज ऑफ फ्रीडम in n moles. डिग्रीज ऑफ फ्रीडम इन n मोल्स येणार आहे. ओके, टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम इन n मोल्स इज इक्वल टू एका मॉलिक्यूलला किती असणार आहेत? एका मॉलिक्यूलला f डिग्री ऑफ फ्रीडम असणार. म्हणजे ते मोनो आहे का, डाय आहे का, नॉन लिनियर पॉलिएटॉमिक आहे, त्याच्यानुसार काय होणार आहे? एका मॉलिक्यूलला f असणार आहे. आणि असे किती मॉलिक्यूल असणार आहेत? n इंटू n ए. म्हणजे टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम इन n मोल्स किती येणार आहेत? तर डिग्रीज ऑफ फ्रीडम इंटू नंबर ऑफ मोल इंटू अवोगॅड्रोज नंबर. म्हणजे याच्यावर क्वेश्चन कसा असतो बघा. क्वेश्चन इज लाईक दिस, calculate number of degrees of freedoms
इन 16 ग्रॅम ऑक्सिजन. 16 ग्रॅम ऑक्सिजन मध्ये नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असणार असा क्वेश्चन याच्यामध्ये येऊ शकतो. तर सुरुवातीला इथं नंबर ऑफ मोल्स आपण कॅल्क्युलेट करूया. नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल कसं काढतो? मास डिवायडेड बाय दी मोलर मास, मॉलिक्युलर वेट. मास किती आहे? 16 ग्रॅम आहे आणि मोलर मास किती असतं ऑक्सिजनचं? 32 ग्रॅम असतं. ओके, 32 ग्रॅम. आणि त्याच्यामुळे ते काय येणार आहे? 1/2 मोल येणार आहेत. नंबर ऑफ मोल 1/2. ओके, देअरफॉर नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती येणार मग? नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स आपण कसं काढतो? तर नंबर ऑफ मोल इंटू Na, बरोबर आहे ना? कारण एका मोल मध्ये अवोगॅड्रो नंबर एवढे मॉलिक्युल असतात. म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल कॅपिटल N इज इक्वल टू किती येणार बघा? नंबर ऑफ मोल आलेला आहे हाफ आणि अवोगॅड्रोज नंबर आहे 6.022 इंटू 10⁻23. म्हणजे हे किती येणार आहे? 3.011 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्युल मिळाले. ठीक आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल झाले. आता आपल्याला नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम. टोटल नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल N आहेत आणि एका मॉलिक्युलला डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर एक्झाम्पल F असणार आहे. ओके, सो 3.011 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स आहेत. आणि एका मॉलिक्युलला डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहेत? ऑक्सिजन आहे ना हा. ऑक्सिजन म्हणजे डायटोमिक, तुम्हाला सांगता आलं पाहिजे लगेच. एका मॉलिक्युलला किती असतात? 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात डायटोमिकला. म्हणजे टोटल किती येणार हे? 15.055 इंटू 10⁻23. ओके, एवढ्या डिग्रीज ऑफ फ्रीडम येणार आहेत. लक्षात आलं? तर आपण ह्या 3, 5, 6 या डिग्रीज ऑफ फ्रीडम ज्या सांगितलेल्या आहेत त्या फक्त एका मॉलिक्युलच्या आहेत. ओके, आणि टोटल N नंबर ऑफ मॉलिक्युल असले तर त्यांच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम तुम्हाला कॅल्क्युलेट करता आल्या. टोटल N मॉलिक्युल असले तर त्यांच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम तुम्हाला कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजे. ओके, वन मोर एक्झाम्पल घेऊया. कॅल्क्युलेट number of degrees of freedoms. Calculate number of degrees of freedoms of calculate number of degrees of freedom of 4 gram helium. म्हणजे 4 ग्रॅम हेलियम आहे तर त्याच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम काढायचे आहेत. तर हे कसं कॅल्क्युलेट करायचं? तर सुरुवातीला नंबर ऑफ मोल्स काढूया. नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय करायचं? मास डिवायडेड बाय मोलर मास करायचं. मास आहे 4 ग्रॅम आणि हेलियमचं मोलर मास देखील 4 ग्रॅमच आहे ना. सो 1 मोल येणार आहे. 4 ग्रॅम हेलियम म्हणजे काय येणार आहे? 1 मोल हेलियम येणार आहे. ठीक आहे, नंबर ऑफ मोल्स झाले. आता याच्यानंतर नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढूया. नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे Na इंटू N असतं. अवोगॅड्रो नंबर इंटू नंबर ऑफ मोल्स. अवोगॅड्रो नंबर आहे 6.022 इंटू 10⁻23 इंटू 1, म्हणजे व्हॅल्यू तेवढीच येणार आहे. 6.022 इंटू 10⁻23 हे नंबर ऑफ मॉलिक्युल. आता हेलियमच्या एका मॉलिक्युलला किती डिग्री ऑफ फ्रीडम आहे? तर 3 आहेत, कारण तो मोनो ॲटॉमिक आहे. एका मॉलिक्युलला किती आहे? 3 आहे. तर टोटल नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम
total number of degrees of freedom is equal to F into number of molecules. एका मॉलिक्यूल आहे 3 आणि असे मॉलिक्यूल आहेत 6.022 into 10 raised to 23. सो किती होणार आहे 18.066 into 10 raised to 23. ओके, तर या पद्धतीने नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम आपण कॅल्क्युलेट करतो. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट बघायची आहे, दॅट इज लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. तर हा लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी काय आहे, तर फॉर आयडियल गॅस ऑल द एनर्जी, फॉर आयडियल गॅस मॉलिक्यूल ऑल द एनर्जी that is kinetic energy is equally divided in or among all degrees of freedom. Okay, हे बघा लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी काय बघा, all energy of ideal gas molecule, all energy of ideal gas molecule is equally distributed among all degrees of freedom, among all degrees of freedoms. बघा, all energy of ideal gas molecule is equally distributed among all degrees of freedoms. ओके, याचा मीनिंग काय होतं बघा, आयडियल गॅस म्हणजे आयडियल गॅसला किती डिग्री ऑफ फ्रीडम असतात, तर 3 डिग्री ऑफ फ्रीडम असतात. आणि आयडियल गॅसची आपण कायनेटिक एनर्जी पण काढली, आठवते का बघा, हे बघा एक्सप्लेनेशन बघा कसं येणार याचं. एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी, त्याचे फॉर्म्युले ऑलरेडी आपण बघितलेले आहेत. एनर्जी ऑफ आयडियल गॅस मॉलिक्यूल, एनर्जी ऑफ आयडियल गॅस मॉलिक्यूल आहे 3/2 kT, बरोबर आहे ना, आठवते का बघा, एनर्जी ऑफ आयडियल गॅस मॉलिक्यूल असतं 3/2 kT. ओके, म्हणजे एका मॉलिक्यूलची एनर्जी 3/2 kT आहे. अँड नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहेत, नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम, नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत इक्वल टू 3, कारण आयडियल गॅस म्हणजे आपण मोनोअटॉमिक गॅस कन्सिडर करणार. ठीक आहे, नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे 3. आता ही जी टोटल एनर्जी आहे ना, ओके, 3/2 kT ही 3 डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार. म्हणजे एका डिग्री ऑफ फ्रीडमला किती येणार बघा, लक्षात येते का मी काय सांगतोय, 3 डिग्री ऑफ फ्रीडमला 3/2 kT, मग 1 डिग्री ऑफ फ्रीडमला किती येणार, 1/2 kT येणार. म्हणजे याचाच मिनिंग काय झाला, टोटल एनर्जी सगळ्या डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट केली जाते. ओके, तर इथे लिहिणार देअरफॉर हेन्स काय होणार आहे, एनर्जी पर डिग्री ऑफ फ्रीडम, एनर्जी पर मॉलिक्यूल, एनर्जी पर मॉलिक्यूल अँड पर डिग्री ऑफ फ्रीडम, पर डिग्री ऑफ फ्रीडम इज इक्वल टू येणार आहे 1/2 kT. म्हणजे एका मॉलिक्यूलची एका डिग्री ऑफ फ्रीडमला एनर्जी असणार आहे 1/2 kT. याला म्हणायचं लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. ओके, लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी याचा यूज काय आहे ते आपण आता पुढे बघणार आहे. ओके, परंतु त्याच्या अगोदर लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी लक्षात आला का बघा, तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, आयडियल गॅस मॉलिक्यूलची जी एनर्जी आहे ती काय होते, सगळ्या डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होते. ओके, एनर्जी ऑफ आयडियल गॅस मॉलिक्यूल इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड अमंग ऑल डिग्रीज ऑफ फ्रीडम. तर आयडियल गॅस मॉलिक्यूलला एनर्जी किती असते, 3/2 kT असते. ओके, एनर्जी ऑफ आयडियल गॅस मॉलिक्यूल किती असते, 3/2 kT.
आणि नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम किती 3 डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये 3/2 kT. मग एका डिग्री ऑफ फ्रीडमला कायनेटिक एनर्जी किती येणार आहे 1/2 kT येणार आहे. ओके, एका डिग्री ऑफ फ्रीडम आणि एका मॉलिक्युलला 1/2 kT येणार आहे. ओके, आणि याच्या साईने काय करू शकतो मग डायटॉमिक आणि पॉलिएटॉमिकची काय करू शकतो आपण एका मॉलिक्युलची आणि टोटल एनर्जी देखील कॅल्क्युलेट करू शकतो. बघा आता याच्यामुळे होणार काय लक्षात घ्या. हेन्स किंवा आपण आता घेऊया नेक्स्ट इज द डायटॉमिक गॅस. डायटॉमिक गॅस घेऊया. डायटॉमिक गॅस किंवा लिनियर पॉलिएटॉमिक गॅस. ओके, एक्झाम्पल लिहितो पुन्हा एकदा. डायटॉमिक कुठले कुठले आहेत H2, N2, Cl2, O2, CO. ओके, हे झाले डायटॉमिक. आणि लिनियर पॉलिएटॉमिक CO2, C2, H2 एटसेट्रा. कारण सगळे मॉलिक्यूल एका लाईनवर येतात. ओके, आता इथे कसं होणार बघा. एका डिग्री ऑफ फ्रीडमला किती एनर्जी आहे 1/2 kT. एनर्जी फॉर 1 degree of freedom एनर्जी फॉर 1 degree of freedom इज इक्वल टू 1/2 kT. हे कुठून आलं अकॉर्डिंग टू लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. के म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट असतं माहिती आहे ना. के इज द बोल्ट्झमन कॉन्स्टंट अँड टी इज द ऍब्सोल्यूट टेम्परेचर. एका डिग्री ऑफ फ्रीडमला आहे 1/2 kT. आणि डायटॉमिक किंवा लिनियर पॉलिएटॉमिक गॅस असेल तर त्याला किती डिग्री ऑफ फ्रीडम असतात 5. अँड नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम is equal to 5 and therefore energy म्हणजे ही कायनेटिक एनर्जीच असणार आहे लक्षात घ्या. एनर्जी ऑफ डायटॉमिक गॅस मॉलिक्यूल इज इक्वल टू येणार आहे 5/2 kT. सो दिस इज ऍप्लिकेशन ऑफ लॉ ऑफ इक्विपार्टिशन एनर्जी. म्हणजे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी वापरून बाकीचे डायटॉमिक पॉलिएटॉमिक गॅसची आपण काय करू शकतो गॅस मॉलिक्यूलची एनर्जी काढू शकतो. सो एनर्जी ऑफ डायटॉमिक गॅस मॉलिक्यूल एका मॉलिक्यूलची किती येणार आहे 5/2 kT येणार आहे. याच्यावरून मग काय येणार आहे एनर्जी ऑफ 1 मोल काय येणार. एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ डायटॉमिक गॅस. एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ डायटॉमिक गॅस किती येणार मग 5/2 kT ही काय झाली एका मॉलिक्यूलची झाली. आणि एका मोल मध्ये असे किती मॉलिक्यूल असतात अवोगॅड्रो नंबर इतके. बरोबर आहे ना. एका मॉलिक्यूलची 5/2 kT झाली. एका मोलची काढायची म्हणजे एका मोल मध्ये किती असतात मॉलिक्यूल Na एवढे. तर Na एवढ्या मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी म्हणजे काय येणार आहे एका मोलची कायनेटिक एनर्जी. सो एनर्जी पर मोल किती येणार आहे. आता बोल्ट्झमन कॉन्स्टंट इंटू Na म्हणजे R असतं माहित आहे ना युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट 5/2 RT येणार आहे 5/2 RT. आणि त्याच्यामुळे एनर्जी ऑफ डायटॉमिक गॅस म्हणजे N मोल्स असतील समजा. म्हणजे टोटल एनर्जी ऑफ द डायटॉमिक गॅस किती येणार मग याच्यावरून टोटल एनर्जी ऑफ डायटॉमिक गॅस येणार आहे 5/2 nRT. कारण ही एका मोलची झाली. असे N मोल असले तर एनर्जी किती येणार आहे 5/2 nRT येणार आहे. तसं आता पॉलिएटॉमिक गॅस च बघूया आपण. पॉलिएटॉमिक गॅस पॉलिएटॉमिक गॅस जर असेल ओके विच इज नॉन लिनियर पॉलिएटॉमिक गॅस. एक्झाम्पल जर द्यायचं झाले तर H2O हे नॉन लिनियर आहे पॉलिएटॉमिक आहे. किंवा CH4 मिथेन
हे नॉन लिनियर आहे, किंवा NH3 अमोनिया एटसेट्रा. ओके, हे नॉन लिनियर पॉलिएटॉमिक गॅसेस आहेत आणि याला डिग्रीज ऑफ फ्रीडम आपल्या 6 असतात. आता पुन्हा एकदा असंच कॅल्क्युलेशन येणार बघा, इथं जसं लिहिलंय तसं. एनर्जी फॉर 1 डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी? तर एनर्जी फॉर 1 डिग्री ऑफ फ्रीडम एनर्जी फॉर 1 डिग्री ऑफ फ्रीडम इज इक्वल टू येणार आहे 1/2 kT. बरोबर आहे ना? एका डिग्री ऑफ फ्रीडमला एनर्जी असते हाफ kT. हे कुठून आलं? अकॉर्डिंग टू लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी येणार आहे. अँड नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतात याला? नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम, नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात 6. ओके, एका डिग्री ऑफ फ्रीडमला हाफ kT, नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत 6. ओके, अँड देअरफॉर एनर्जी ऑफ पॉलीएटॉमिक, परंतु कुठला? नॉन लिनियर पॉलीएटॉमिक गॅस मॉलिक्यूल इथे येणार आहे एका डिग्री ऑफ फ्रीडमला हाफ kT आणि अशा किती डिग्री ऑफ फ्रीडम आहेत? 6. सो 6 इंटू हाफ kT म्हणजे काय येणार आहे? दॅट इज 6/2 kT येणार, म्हणजेच किती येणार आहे? दॅट इज इक्वल टू 3 kT येणार आहे. ओके, 3 kT ही झाली एका मॉलिक्युलची. मग एका मोलची कशी येणार आहे? हेन्स एनर्जी ऑफ 1 मोल, एनर्जी ऑफ 1 मोल इज इक्वल टू काय येणार आहे? 1 मोल ऑफ पॉलीएटॉमिक गॅस इज इक्वल टू 3 kT इंटू काय येणार आहे? अवोगॅड्रोज नंबर Na. कारण एका मॉलिक्युलची एवढी झाली आणि एका मोलमध्ये किती असतात? Na मॉलिक्युल असतात. सो 3 kT इंटू Na म्हणजे काय येणार आहे? आता बोल्ट्झमन कॉन्स्टंट इंटू Na, बोल्ट्झमन कॉन्स्टंट इंटू अवोगॅड्रो नंबर, याला काय म्हणतो आपण? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असं म्हणतो. म्हणजे किती येणार आहे? 3RT येणार आहे, 3RT. ओके, तर ही एका मोलची झाली आणि असे n मोल असले तर टोटल एनर्जी किती येणार आहे? देअरफॉर टोटल एनर्जी ऑफ पॉलीएटॉमिक गॅस म्हणतो आता, गॅस, टोटल एनर्जी ऑफ पॉलीएटॉमिक गॅस इज इक्वल टू 3NRT. ओके, तर या पद्धतीने आपण टोटल एनर्जी जी आहे ती लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी वापरून काढू शकतो. आता ही जी एनर्जी आहे यालाच काय म्हणू शकतो आपण? इंटरनल एनर्जी असंही म्हणू शकतो. ओके, कारण ही गॅसच्या आतमध्ये जी कायनेटिक एनर्जी आहे त्याच्यामुळे प्रोड्यूस झालेली एनर्जी आहे, लक्षात घ्या. तर ही टोटल एनर्जी म्हणजेच काय येणार आहे? इंटरनल एनर्जी येणार आहे. ओके, तर आतापर्यंत जो पाठ बघितलाय त्याचा पुन्हा एकदा इन द फॉर्म ऑफ टेबल इन्फॉर्मेशन बघा. काय काय बघितले आपण? 3 प्रकारचे आपण गॅसेस बघितलेले आहेत. पहिला आहे दॅट इज मोनो ॲटॉमिक, पहिला आहे मोनो ॲटॉमिक. त्याच्यानंतर आपण बघितला डाय ॲटॉमिक, त्याच्यामध्येच कुठला येतो? लिनियर पॉलीॲटॉमिक येतो, आणि नॉन लिनियर पॉलीॲटॉमिक. ओके, तर डिग्रीज ऑफ फ्रीडमची इन्फॉर्मेशन सांगायची झाली तर मोनो ॲटॉमिकला 3 डिग्री ऑफ फ्रीडम, डाय ॲटॉमिकला 5 डिग्री ऑफ फ्रीडम आणि पॉलीॲटॉमिकला 6 डिग्री ऑफ फ्रीडम. ठीक आहे, त्याच्यानंतर एनर्जी पर मॉलिक्यूल. ओके, एनर्जी पर मॉलिक्यूल म्हणजेच त्याला इंटरनल एनर्जी पर मॉलिक्यूल म्हणूया. इंटरनल एनर्जी पर मॉलिक्यूल किती येते? इथं 3/2 kT येते, इथं 5/2 kT येणार, आणि इथं किती? 6/2 kT म्हणजे 3 kT येणार आहे एनर्जी पर मॉलिक्यूल. तसं एनर्जी पर मोल किती येणार बघा? इंटरनल एनर्जी पर मोल
इंटर एनर्जी पर मोल म्हणजे 3/2 RT, 5/2 RT आणि 3 RT ही काय झाली इंटरनल एनर्जी पर मोल. अँड मग टोटल इंटरनल एनर्जी किती येणार? मग टोटल इंटरनल एनर्जी येणार आहे दॅट इज इक्वल टू 3/2 nRT. ओके, 3/2 nRT किंवा 5/2 nRT किंवा 3 nRT ही टोटल इंटरनल एनर्जी झाली. ओके, म्हणजे गॅसच्या आतमध्ये असणारी जी एनर्जी आहे ना ती कुठली असते? कायनेटिक एनर्जी असते. आणि त्या कायनेटिक एनर्जीलाच काय म्हणणार आपण इथं? इंटरनल एनर्जी असं म्हणणार. लक्षात आलं का बघा? तर ही जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला व्यवस्थित पाठ असली पाहिजे. ओके, डिग्रीज ऑफ फ्रीडम 3, 5, 6. इंटरनल एनर्जी पर मॉलिक्युल येणार 3/2 kT, 5/2 kT आणि 3 kT. एनर्जी पर मोल येणार आहे 3/2 RT, 5/2 RT, 3 RT आणि एनर्जी टोटल इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला येतो 3/2 nRT, 5/2 nRT आणि 3 nRT. आता याच्यावर क्वेश्चन कसा येतोय सांगतो तुम्हाला. याच्यावर क्वेश्चन आला होता. कसा आला होता बघा. Question is like this. 16 gram oxygen, 4 gram helium and 4 gram helium and 36 gram water vapor. Okay, so mixture आहे, लक्षात घ्या. There is a mixture of 16 gram oxygen, 4 gram helium and 36 gram water यांचं मिक्सचर आहे. तर calculate total internal energy of the above mixture. Calculate total internal energy of mixture. हे जिथं मिक्सचर दिलेलं आहे त्याची टोटल इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करायची. ओके, आता ती आपण कशी कॅल्क्युलेट करणार बघा. अगोदर नंबर ऑफ मोल्स काढूया. ओके, सुरुवातीला दिलाय ऑक्सिजन. ऑक्सिजन म्हणजे O2. ठीक आहे, तर याचे नंबर ऑफ मोल्स किती येणार आहे त्याला N1 म्हणूया. N1 म्हणजे काय येणार आहे 16 डिवायडेड बाय काय येणार आहे 32. बरोबर आहे ना? मास डिवायडेड बाय दी मोलर मास म्हणजे किती येणार आहे हाफ मोल येणार आहे. झाली ऑक्सिजनची नंबर ऑफ मोल. त्याच्यानंतर हिलियम आहे. हिलियम, ठीक आहे. हिलियम म्हणजे याची नंबर ऑफ मोल्स कसं काढणार आहे तर त्याचं मास डिवाइडेड बाय त्याचं मोलर मास किती येणार आहे दॅट इज इक्वल टू 1 मोल येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर वॉटर व्हेपर आहे. वॉटर व्हेपर दॅट इज H2O. बरोबर. याची नंबर ऑफ मोल्स म्हणजे N3 म्हणूया. टोटल मास आहे 36 आणि 1 मोल म्हणजे 18 ग्रॅम असतं. म्हणजे हे किती येणार आहे 2 मोल्स येणार आहेत. ठीक आहे, नंबर ऑफ मोल काढले. आता टोटल इंटरनल एनर्जी म्हणजे काय येणार आहे इंटरनल एनर्जी ऑफ द ऑक्सिजन प्लस इंटरनल एनर्जी ऑफ द हिलियम प्लस इंटरनल एनर्जी ऑफ द वॉटर व्हेपर. इंटरनल एनर्जी ऑफ द ऑक्सिजन किती येणार बघा. किती असते टोटल. ऑक्सिजन म्हणजे कुठला आहे डायटॉमिक आहे ना. हे बघा, ऑक्सिजन म्हणजे डायटॉमिक म्हणजे हा फॉर्म्युला घ्यावा लागेल 5/2 N1RT. आता मिक्सचर आहे म्हटल्यानंतर सगळ्यांचं टेम्परेचर काय असणार आहे सेम असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा कुठला आहे हिलियम. हिलियम म्हणजे मोनोअटॉमिक आहे. मोनोअटॉमिकची एनर्जी किती असते 3/2 N2RT प्लस आणि वॉटर व्हेपर म्हणजे पॉलीअटॉमिक आहे म्हणजे हे किती येणार आहे 3 N3RT. ओके, तर 5/2 N1 आहे 1/2 RT. RTच्या स्वरूपात आन्सर आपल्याला काढायचा आहे इन टर्म्स ऑफ R अँड T. ओके, त्याच्यानंतर 3/2 N2 आहे 1 RT प्लस 3 into N3 आहे 2 RT
म्हणजे हे होणार आहे 5/4 RT प्लस 3/2 RT प्लस 6 RT. ओके, सो फायनल आन्सर बघा, डिनॉमिनेटर सगळ्याचा 4 करूया RT, न्यूमरेटरला किती येणार बघा, 5 प्लस 6 11 प्लस 24, 11 प्लस 24 म्हणजे किती होणार आहे, 35 येणार. So 35/4 RT is the total internal energy of the mixture of these gases. ओके, तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन होणार आहे. या टाईपचा प्रॉब्लेम एक्झाम मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. टोटल इंटरनल एनर्जी काढा. तर मोनोअटॉमिकची इंटरनल एनर्जी माहिती पाहिजे, 3/2 nRT, डायटॉमिकची 5/2 nRT आणि पॉलिअटॉमिकची 3 nRT. खूप इझी आहे हे. ओके, मोनोअटॉमिकची टोटल इंटरनल एनर्जी असते 3/2 nRT, डायटॉमिकची 5/2 nRT आणि नॉन लिनियर पॉलिअटॉमिकची 3 nRT ही इंटरनल एनर्जी असते. ओके, आणि मिक्सचर असेल तर प्रत्येकाची सेपरेट काढायची आणि त्यांची ऍडिशन करायचं. ओके, वन क्वेश्चन, कॅल्क्युलेट रेशियो ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन अँड न्यूऑन गॅस ऍट 27 डिग्री सेल्सिअस. ओके, तर कायनेटिक एनर्जीचा रेशो काढायला सांगितलाय ऑफ सिंगल मॉलिक्यूल. आता कायनेटिक एनर्जी ऑफ सिंगल मॉलिक्यूल फॉर्म्युला माहिती आहे ना. आता सुरुवातीला ऑक्सिजनची कायनेटिक एनर्जी लिहूया. कायनेटिक एनर्जी ऑफ द ऑक्सिजन मॉलिक्यूल, ऑक्सिजन मॉलिक्यूल, कायनेटिक एनर्जी ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. एका डिग्री ऑफ फ्रीडमला हाफ केटी असते, बरोबर ना, आणि ऑक्सिजनला किती डिग्री ऑफ फ्रीडम आहेत, 5. सो 5/2 केटी पर मॉलिक्यूल म्हटलं की केटी आलं पाहिजे बघा त्याच्यामध्ये, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कायनेटिक एनर्जी ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल किती असते, 5/2 केटी असते. आणि कायनेटिक एनर्जी ऑफ निऑन मॉलिक्यूल, निऑन म्हणजे मोनोअटॉमिक आहे आणि त्याला किती डिग्री ऑफ फ्रीडम असतात, 3 डिग्री ऑफ फ्रीडम असतात. त्याच्यामुळे हे किती येणार आहे, 3/2 केटी येणार. आता हा रेशो काढायला सांगितलाय. सो देअरफॉर कायनेटिक एनर्जी ऑफ ऑक्सिजन डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ दी निऑन, ओके, हा रेशो येणार आहे. आता KT/2 कॅन्सल होणार आणि इथे शिल्लक काय राहणार आहे, 5/3. सो दिस इज द आन्सर. ओके, नेक्स्ट, next question is like this. कॅल्क्युलेट ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. पुन्हा एकदा एका मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी काढायला सांगितले ऍट 0 डिग्री सेल्सिअस. बघा कसं येणार, कायनेटिक एनर्जी ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल, कायनेटिक एनर्जी ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल किती असतं, ऑक्सिजन हा डायटॉमिक आहे आणि डायटॉमिकला किती असतं, 5/2 केटी. म्हणजे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा, 3/2 केटी, 5/2 केटी आणि 6/2 केटी. 3/2 केटी, 5/2 केटी, 6/2 केटी, एवढंच तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. तर ऑक्सिजन मॉलिक्यूलचे असणार आहे 5/2 केटी, याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. 5/2 के, के म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट आणि बोल्ट्झमन कॉन्स्टंट म्हणजे R/NE असतं, हे पण माहिती पाहिजे. R/NE इंटू टी असं पण आपण लिहू शकतो आणि याच्यामध्ये आता व्हॅल्यूज प्लेस करूया. सो दॅट कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 5/2, R ची व्हॅल्यू आहे 8.314 डिवायडेड बाय अवोगॅड्रो नंबर आहे 6.02 इंटू 10⁻23 इंटू टेम्परेचर. टेम्परेचर किती येणार आहे, 273 येणार आहे. कारण 0 डिग्री सेल्सिअसचं केल्विन मध्ये व्हॅल्यू तुम्हाला लिहायच्या आहेत, लक्षात घ्या. डिग्री सेल्सिअसच्या व्हॅल्यूज तुम्हाला यूज करायच्या नाहीत. त्याच्यामुळे आन्सर या पद्धतीने येणार. तर हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. सो दिस इज द कायनेटिक एनर्जी ऑफ द सिंगल ऑक्सिजन मॉलिक्यूल आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर येणार आहे दॅट इज इक्वल टू 9.4 इंटू 10⁻⁻21.
9.4 into 10 raised to minus 21 joule. Okay, so that is the answer. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन. Find the average kinetic energy per molecule at the temperature T for equimolar mixture of two ideal gases A and B, where A is monoatomic and B is a diatomic. A कसा आहे? मोनोएटॉमिक आहे. A हा मोनोएटॉमिक आहे आणि B जो आहे तो डायटॉमिक आहे. आता ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल काढायचं आहे. अगोदर काय करूया, टोटल कायनेटिक एनर्जी काढूया. टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय येणार आहे? टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय येणार आहे? एनर्जी ऑफ द ए प्लस काय येणार आहे? एनर्जी ऑफ बी येणार आहे. एनर्जी ऑफ ए म्हणजे ए कसा आहे? मोनोएटॉमिक आहे, म्हणजे 3/2 nRT, बरोबर आहे ना. आणि एनर्जी ऑफ बी म्हणजे काय येणार आहे? कारण गॅसची काढावं लागलं आणि गॅसवरून परत मॉलिक्युलची आपण काढणार आहे. डायटॉमिक म्हणजे येणार आहे 5/2 nRT. म्हणजे टोटल किती आली बघा? 5 + 3 दॅट इज इक्वल टू 8/2 nRT, म्हणजे आलं 4 nRT. हे टोटल काढली. ठीक आहे. आता इक्विमोलर मिक्सचर, इक्विमोलर म्हणजे दोघांचं नंबर ऑफ मोल तेवढेच आहे असं दिलंय, त्याच्यामुळे n आणि n इथं सेम घेतलेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. मग एका मोलचं किती येणार? देअरफॉर कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मोल हे टोटल n मोलचे झाले ना. कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मोल, 1 मोल येणार आहे 4 RT, कारण n मोलची 4 nRT आहे, एका मोलची 4 RT. आणि मग कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मॉलिक्यूल, कायनेटिक एनर्जी म्हणजे ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मॉलिक्यूल. ओके, सो देअरफॉर ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मॉलिक्यूल कसं काढणार? तर 4 RT हे एका मोलचे आहे आणि एका मोलमध्ये Na मॉलिक्यूल असतात, बरोबर आहे ना. R/Na म्हणजे K असतं, बोल्ट्झमन कॉन्स्टंट. सो 4kT इज द फायनल आन्सर. ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मॉलिक्यूल आन्सर काय येणार आहे? 4kT. एका मॉलिक्यूलची ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी 4kT येणार आहे. लक्षात आलं का बघा? सुरुवातीला टोटल कायनेटिक एनर्जी काढली. टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे पहिल्याची कायनेटिक एनर्जी प्लस दुसऱ्याची 3/2 nRT प्लस 5/2 nRT म्हणजे 8/2 nRT म्हणजे 4 nRT होणार. ही टोटल n मोलची झाली. मग एका मोलची किती येणार आहे? n मोलची 4 nRT असेल तर एका मोलची येणार 4 RT. ठीक आहे. आणि एका मोलमध्ये किती मॉलिक्यूल असतात? Na मॉलिक्यूल. मग एका मॉलिक्यूलची काढण्यासाठी 4 RT ला Na ने डिवाइड करायला पाहिजे. सो 4 RT बाय Na म्हणजे काय येणार आहे? आन्सर इज 4kT. ओके, सो दिस इज द फायनल आन्सर.